नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 118. एका विद्यार्थ्याने x घन अधिक 5x वर्ग वजा 10x वजा 50 एवढी चॉकलेट वर्गातील x वर्ग वजा 10 विद्यार्थ्यांना एक समान वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती चॉकलेट मिळतील असा हा प्रश्न आहे. जसे की आता 10 विद्यार्थी आहेत आणि त्यांना 10 चॉकलेट आहेत आणि त्यांना 2 विद्यार्थ्यांना एक समान वाटायचे आहेत, तर आपण काय करणार, 10 भागिले 2 करणार. त्याच पद्धतीने आपल्याला ह्या 2 पॉलिनॉमियल दिलेले आहेत आणि या पॉलिनॉमियलचा आपल्याला भागाकार करायचा आहे आणि भागाकार काढण्याची पद्धत जी आहे ती अशी आहे मित्रांनो, x वर्ग वजा 10 याला आपल्याला भागायचं आहे ह्या पॉलिनॉमियलला x घन अधिक 5x वर्ग वजा 10x वजा 50. हे भागत असताना इथे x वर्ग आहे, इथे x घन आहे. इथे x घन आणण्याकरता मला x ने याला गुणावं लागेल, म्हणून मी इथे x लिहील. याला x ने गुणल्यानंतर इथे x घन येईल, वजा 10x येईल. तो वजा 10x मी इकडे लिहितो कारण इथे x वर्गाची पद जी आहे ते येत नाहीये, म्हणून अशा वेळेला आपण इथे 0x वर्ग असं लिहू आणि नंतर हे वजा करू. हे वजा करतो आणि इथे वजा वजाचा गुणाकार जो आहे तो अधिक होईल. हा कॅन्सल झाल्यानंतर इथे फक्त उरतोय 5x वर्ग वजा इथे 10x आणि हा 10x हा सुद्धा या ठिकाणी कट होतोय. अधिक आणि वजा म्हणजे 0x येईल आणि इथे हा 50 फक्त आपल्याला खाली घेता येईल. आता पुढे याला नाही लिहिलं तरी चालणार आहे आपल्याला, म्हणून फक्त 50 लिहिला डायरेक्टली 50 तरी चालतंय. पुढे आपल्याला आता इथे x वर्ग आहे, इथे देखील x वर्ग आहे, परंतु याचा सहगुणक 5 इथे नाही, म्हणून याला 5 ने गुणावं लागणार. म्हणून इथे आपण अधिक 5 असं म्हणणार आहोत आणि मग 5 ने याला गुणलं इथे मिळतंय 5x वर्ग वजा या ठिकाणी 10 5 50 म्हणजे 50 आणि बरोबर या ठिकाणी वजा केलं तर हे वजा वजा इथे अधिक होईल. सगळं कट होतंय. इथे तुम्हाला बाकी उरते 0. बाकी जर 0 उडाली तर आपल्याला भागाकार मिळतो आहे x अधिक 5. म्हणजे या ठिकाणी एवढे चॉकलेट होती आणि एवढे विद्यार्थी होते, त्यांना वाटल्यानंतर जेवढं भागाकार आपल्याला मिळालेला आहे तो भागाकार म्हणजेच काय असणार आहे, आपलं अचूक असं उत्तर. आणि हा पर्याय क्रमांक जो आहे तो 2 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे.